नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्पमित्र दानिश शेंदोले यांनी दिले सापाला जीवनदान। पेण शहरातील महाडिकवाडी येथील नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 7 मध्ये अचानक साप आल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 6वी इयत्तेत शिकत असलेल्या ओमकार संतोष वाघमारे या विद्यार्थ्याला शाळेच्या आवारात साप दिसल्याने तो घाबरून जोरजोरात ओरडल्याने काय झाले हे पाहण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक तिथे जमा झाले आणि पाहतात तर काय 3-4 फुटीचा साप फणा काढून बसल्याने सर्व घाबरले आणि त्यातील एका शिक्षकांनी सर्पमित्र दानिश शेंदोले यांना फोन करून शाळेत येण्यास सांगितले। सर्पमित्र दानिश शेंदोले महाडिकवाडी येथील प्राथमिक शाळेत आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना बाजूला होण्यास सांगून त्या सापाला पकडून बाटल्यात भरले। साप पकडल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवात जीव आला। त्यांनी सर्पमित्र दानिश शेंदोले यांचे आभार मानले। सर्पमित्र दानिश यांनी सापाला धामणी येथील जंगलात सोडून देऊन त्याला जीवनदान दिले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण।